अमेरिकन सुप्रीम कोर्टात ट्रम्प यांच्यावरील निवडणूक बंदीवर 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार। 6 जानेवारी 2021ला अमेरिकन संसदेवरील हल्ल्याचा ट्रम्पवर आरोप आहे। बांगलादेशच्या ढाकामध्ये बेनापोल एक्सप्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झाले। कॅलिफोर्नियामध्ये खालिस्तानी समर्थकांनी पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला केला। महिनाभरात हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे। मंदिराच्या भिंतीवर खालिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या। जपानमध्ये भूकंपाच्या 72 तासानंतर ढिगाऱ्यातून वृद्ध व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आले। बचावकार्य अजूनही सुरू असून मृतांची संख्या 94 वर पोहोचली आहे। जॉर्ज काउंटीचे डेप्युटी मेलॉन यांनी रस्त्यावर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मेलॉन यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। यूकेच्या ग्लॉस्टेस्टर शहराला पुराचा फटका बसलाय, त्यामुळे परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। शहरात साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे। पुरामुळे रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे। ब्लेड रनर अशी ओळख असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसची 11 वर्षांनी पेरोलवर सुटका करण्यात आली आहे। ऑस्कर पिस्टोरियननं त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याप्रकरणी 11 वर्षांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती आणि तो तुरुंगात होता।